जर आपण उपस्थित असाल तरच तुम्हाला ही बाईक दिली जाणार आहे। बाईकचा या चौथ्या पर्वाचा हकदार कोण आहे या आपण लकी ड्रॉचं कुपन उचलण्यासाठी ओंजलताई यांना विनंती करूयात। पहिला कुपन उचलला जाईल, या विनंती आहे पहिलं कुपन नंबर कोणते येतोय पाहूयात। अनेकांनी प्रतिसाद दिला या चौथ्या पर्वाला, केवळ एक नाव आपण इथून पाहणार आहात, एक नंबर येईल। ओंजलताई एक कुपन द्या, एक कुपन आलंय आणि लकी ड्रॉचे कुपन नंबर माझ्याकडे आलाय, तो इथे हजर असेल पहा, मी पुन्हा एकदा नमूद करतोय। जर इथे उपस्थित असतील तर लगेच आपण बाईक देणार आहोत, अन्यथा उपस्थित नसतील तर 5 काउंट केले जातील, अन्यथा दुसरं कुपन उचललं जाईल। पहिला कुपन माझ्या हातामध्ये आहे आणि त्या भाग्यवान विजेत्याचा नंबर आहे, उलटा नंबर सांगू का सरळ सांगू? माझ्याकडे एक कुपन आहे आणि सिंगल नंबर आहे, नंबर आहे 307। कोणी आहे का? 307 कुपन तुमच्याकडे, आणखीन एक त्याची प्रत तुमच्याकडे आहे तर ती तुम्ही घेऊन या। 307 307 कुपन नंबर 307। भाग्यवान विजेते गाडी कोणाला मिळणार? भाई चषक आहात का? 307 नंबर कुपन नंबर 307 कुपन नंबर 5, 307 कुपन नंबर 4, 307 कुपन नंबर 3, 307 कुपन नंबर 2, 307 कुपन नंबर 1। चला पुढचा अनसोल्ड झाला। पुढचा नंबर आपण पाहूयात कोणता येतोय। आता कुपन नंबर माझ्याकडे आणखीन एक आलेला आहे, सांगू का? चला गाडी कोणाला द्यायची? कुपन नंबर आहे, याची एक प्रत तुमच्याकडे आहे, ती घेऊनच यायची आहे, अन्यथा दिलं जाणार नाही। कुपन नंबर आहे 1, सेकंड नंबर आहे 4 आणि थर्ड नंबर आहे 4, 144 144 नंबर 144। कोणी आहे का? 144 नंबर 144 नंबर 1 आहे का? अरे आलेत भाग्यवान विजेते। कुपन नंबर भस आपण सर्वाधिक मोठं गिफ्ट देतोय। दादा प्रथम तर आपलं नाव सांगा। जगेंद्र भोईर। दादा गाव? भेंडकर। क्या बात आहे, भेंडकळ गावात गाडी गेली आहे, एकदा जोरदार टाळ्या होतात भेंडकळकरांनो, गाडी आली आहे, क्या बात आहे। किती आनंदित आहात? याआधी अशी स्पर्धेमध्ये कधी गाडी मिळाली आहे का? नाही, फर्स्ट टाइम आहे। अगदी त्याच वेळेला काय म्हणाल, या वर्षीचं भाई चषकाचं आयोजन तुम्ही आनंद किती घेतलात आणि कसं वाटलं भाई चषकाचं आयोजन? दरवर्षी असतो मी मॅचेस बघायला, आज पण मी सलग 5 दिवस या मॅचेस बघतोय। नाद केला पण वाया नाही गेला असं मला वाटतं आता, कारण सलग 4 दिवस तर मी येतोच, पण आज बायको पाठवती नव्हती की नका जाऊ, पण 12:30 वाजता मी घरनं निघालो आणि मॅच बघायला आलो झोपल्यानंतर। आता भेंडकळकर म्हटल्यावरती एक गाणं तरी व्हायला हवं, एक गाणं तुमच्याकडून व्हायला हवं, कारण प्रत्येकाची ही मागणी आहे, स्वतः गीतकार आहेत आणि म्हणून एक गाण्याची प्रत्येक जण आता फरमाईश करतोय। अक्षय मात्रेच नाही, इथे उपस्थित सर्वच जण म्हणतात एक गाणं तर व्हायला हवं। शिटी वाजली गाडी सुटली, शिटी वाजली गाडी सुटली, शिटी वाजली गाडी सुटली, पोरी जपून दांडा धर, पोरी जरा 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 जपून दांडा धर। थँक्यू।
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या या चौथ्या पर्वाचे विजेते. बेडकळकरांनी खरं तर प्रत्येकाच्या आशेंवरती पाणी फेरलं, परंतु साहेब तुमच्या माध्यमातून बेंडकळ गावामध्ये आणखीन एक आनंदाचा उत्सव. या आपल्याला शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. ही गाडी कॅमेरामॅन फोकस करा. विजेते चौथ्या पर्वाचे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी निश्चित व्हायला हवेत. खरं तर बाईंच्या शुभ हस्ते आपण ही गाडी देतो आणि त्याच वेळेला काही फोटोही जिथे कॅमेरामध्ये कैद केले जातील. आपण काही विशेष सन्मानांकडे वळणार आहोत. ही गाडी आपण पाहतोय विजेते स्वतः कॅमेरावरती पाहायला मिळत आहेत आणि खरं तर हे भाग्यवान विजेते जगेंद्र भोईर यांना आपण पाहत आहात. जगेंद्रजी भोईर साहेब खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपल्याला. खरं तर पुढील वाटचालीसाठी देखील स्वतः एक उत्कृष्ट गीतकार आहेत आणि शेजारच्याच गावामध्ये गाडी गेल्यामुळे सर्वांनाच आनंद आहे. चला आता पारितोषिकाकडे वळण्याआधी आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. ही स्पर्धा यशाच्या पलीकडे गेली आहे, कारण शब्द थिटे पडले या स्पर्धेचं आयोजन पाहता. आणि भाईंनी या स्पर्धेचं आयोजन पाहून या संपूर्ण आयोजन समितीचं काही विशेष सन्मान करणे भाईंनी इच्छुक आहेत आणि त्याकरिता मी विनंती करेन पहिला विशेष सन्मान या सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणचे अध्यक्ष साहेब जयप्रकाशजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल भाई आपला एक विशेष सन्मान करू इच्छित आहेत. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जगेंद्र भोईर साहेब शुभेच्छा आहेत. आता 2 गाड्या घरात कशा नेणार, बायको पाठवत नव्हती त्यांना, ते आवर्जून म्हणाले. या जयप्रकाशजी पाटील साहेब अध्यक्ष साहेबांचा एक विशेष सन्मान होत असताना या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. स्वतः जयप्रकाशजी पाटील साहेब यांना आपण पाहतो अध्यक्ष. मॅडी एखादी धून झाली तर आणखीन आनंद. जयप्रकाशजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान आपण कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब, कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब. विशेष सन्मान आदरणीय कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब यांचा आपण करतो आहोत. जयप्रकाशजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान भाईंच्या शुभ हस्ते. आज भाईंच्या पाठीमागे उभे राहणारे हे संपूर्ण मंडळी या स्पर्धेला यशाची उंच शिखरं गाठून देत असताना पाहायला मिळालेत. पुढील सन्मान या मंडळाचे बॅकबोन अजितजी पाटील साहेब यांना विनंती करेन साहेबांच्या शुभ हस्ते, सुधीर गरज साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय अजितजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. त्या पुढील सन्मान खरं तर आपण पाहिलं ना, या वर्षीच्या हंगामामध्ये संपूर्ण रायगड ज्यांनी दुमदुमून टाकलंय, भाईंच्या शब्दाखातीर काही करायला तयार असणारे वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंटचे सर्व असंख्यजी प्रवीण कडू साहेब यांचा एक विशेष सन्मान. 2023 साली महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड विजेते प्राजक्ता माळी यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड ज्यांनी स्वीकारला असे संकेतजी प्रवीण कडू साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. त्या पुढील सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा, राजकारणी व्यक्तिमत्व असू द्या ज्यांच्या पाठीमागे नेहमीच उभे राहणारे नितीनजी पाटील साहेब यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आर पाटील साहेब आबांचे निकटवर्ती आणि अगदी त्याच वेळेला संजयजी दीना पाटील साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नितीनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रणव पाटील यांना देखील तुम्ही पाहत आहात. पुढील सन्मान खरं तर टेनिस क्रिकेटचा तो अवली आहे ज्याची बाट आजही तळपते.
मी आई कणकेश्वरी चरणी प्रार्थना करेन की हा खेळाडू यशाची उंच शिखर गाठावी, पुढील 15 वर्ष तरी आम्हाला क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळावं, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने दाखवून दिलंय. या दिनेजी बंडा यांचा एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. क्रिकेटचं आयोजन नीटनेटके कसं करावं, समालोचकापासून पंचांपासून ज्यांची जवळीक नेहमीच राहिलंय आणि संघांना एकत्रित करणारे आमचे दिनेजी बंडा यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपलं पाठबळ नेहमीच दिलं पाहायला मिळालं, हरिजी बंडा सर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी विनंती करेन हरिजी बंडा यांना आपला सन्मानाचा स्वीकार करावा. नेहमीच खांद्याला खांदा लावून अध्यक्षांच्या पाठीशी उभं राहणारं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळे हरिजी बंडा यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान हरिजी बंडा यांचा एक विशेष सन्मान करण्यात येतोय. त्या पुढील सन्मान अशा व्यक्तीचा आपण करतोय, हे नाणंही 100 नंबरी सोन्यासारखं आहे. आजही आपल्या गोलंदाजीची धार नेहमीच पाहायला मिळते आणि त्यांनाही मी विनंती करेन की आपण क्रिकेट अहोरात्र खेळावं आणि कणकेश्वरी चरणी प्रार्थना आपल्याला उदंड आयुष्य लावं. ज्ञानेश्वरजी भोईर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. ज्ञानेश्वरजी भोईर यांना विनंती असेल या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. ज्ञानेश्वरजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ही आयोजन समिती आहे, सातत्याने आपण पाहिलं भाईंच्या पाठीशी उभे राहणारे हे शिलेदार आहेत भाईंचे. पुढील सन्मान समीजी घरत साहेब यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. समीजी घरत साहेब म्हटल्यानंतर खरं तर आपण आयोजनामधील नीटनेटकेपणा कसं राहावं याकडे कल ज्यांचा राहिलं आहे ते समीजी घरत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. त्या पुढील सन्मान करत असताना मी खरं तर त्यांच्याकडे प्रार्थना करेन. काही वेळापूर्वी ते म्हणाले होते की मी आता रेग्युलर क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय, परंतु यापुढे नव्हे, येणारे 10 पर्व तरी तुम्ही निवृत्ती घ्यायची नाही आहे असा आग्रह करेन. या कुंदनजी बंडा यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. फिजिकल फिट आहेत ते आणि निश्चित पुढील 10 वर्ष तरी हे रेग्युलर क्रिकेट आपण खेळावं याच्यासाठी मी शुभेच्छा देईन आणि आयोजनातला सातत्याने मोठेपणा नेहमी आपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. असे कुंदनजी बंडा यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. त्या पुढील सन्मान या आपण मी विनंती करतोय त्याचं नाव मी आवर्जून छाती ठोकपणे म्हणेन. भाई माझ्यावरती कदाचित नाराज होतील की भाईंचं नाव जास्ती घेतलं नसेल, तेवढं नाव मी ज्याचं घेतलंय या मी अक्षय म्हात्रे यांना विनंती करतोय. यापुढे बोलायला माझ्याकडेही शब्द कमी आहेत, कारण त्याचं गौगव मी सर्वाधिक जास्त केला आहे. अक्षय म्हात्रे या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय. अक्षय म्हात्रे, मी अक्षय म्हात्रे यांचा एक विशेष टाळ्या द्यात. तो आलाय, वाट कोणाची पाहत आहे, तो आला. विशेष सन्मान आपण अक्षय म्हात्रे यांचं करतो आहोत आणि त्या पुढील सन्मान मी विनंती करेन पुढील सन्मान अनिलजी पाटील साहेबांना विनंती करेन. अनिलजी पाटील आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अनिलजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही आयोजन समितीचा सन्मान या ठिकाणी पार पाडलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी या आयोजन समिती आणि तिचा सन्मान या ठिकाणी पार पडत असताना पाहायला मिळाला. मी दीपेश बंडा याला विनंती करेन. बाहुबली खरं तर आयोजन समितीमध्ये आणखीन एक दीपेश बंडा यांनाही विनंती करेन. नयन बंडा दीपेश बंडा यांना विनंती आहे की आपणही यावं आणि आपल्या सन्मानाचा. आतिश बंडा यांनाही विनंती करेन आपण देखील यावं. आतिशजी बंडा यांना विनंती करेन. खरं तर दिनेशजी बंडा यांचे मोठे बंधू आणि सातत्याने या 5 रात्रीमध्ये ज्यांना आपण पाहिलं, आतिश बंडा या ठिकाणी उपस्थित नसतील तर मी कुंजन बंडा यांना विनंती करेन. कुंजन बंडा आपण यावं आणि आपल्या बाबांचा हा सन्मान त्याचा स्वीकार करावा. या आपण कुंजन बंडा यांना पाहत आहोत. कुंजन अतिश बंडा हे सन्मान स्वीकारत असताना
खरं तर हे सन्मान करत असताना मला वाटतं आणखीन एक सन्मान राहिला आहे. करायचा आहे का? सन्मान त्याचा नाही तिचा आहे. करायचा का? खरं तर करायलाच हवा. या स्पर्धेचे गेले 4 पर्व आपण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी बुके दिलेत ना, ते बुके ज्यांनी बनवले, ज्यांनी डिझाईन केलंय, त्यांचा तर सन्मान व्हायला हवा. ब्लू मीन पॉप्स ज्यांच्या माध्यमातून बुके पाहायला मिळाले, जोहेलताई घरात यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन, हा विशेष सन्मान जोहेलताई घरात यांचा विशेष सन्मान व्हायला हवा. कारण या सन्मानासाठी बुके ज्यांनी डिझाईन्स केले, बुके ज्यांनी बनवले, खरं तर त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या जोहेलताई घरात यांच्यासाठी. ब्लू मीन पॉपच्या माध्यमातून जे बुकेस डिझाईन करण्यात आले, मी नितेशजी ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. नितीश ठाकूर साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. दिशा ग्रुप ऑफ कंपनी नितेशजी ठाकूर साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतो आहोत. खरं तर पुढील सूत्रसंचालन आपण नेतेजी ठाकूर साहेब यांचा एक विशेष सन्मान होईल. नेतेजी ठाकूर साहेब यांचा एक सन्मानानंतर आपण लगेचच पुढे वळतो आहोत आणि या आपण रुपेजी पाटील सरांचा आवाज ऐकूयात. चल आपण जाऊया इथून लगेच. आपण फायनल मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल आणि या सावरकर जेव्हा मारायचे होते ते आले नाहीत. आपण सुरुवात करतोय प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे आपण वळतो आहोत. जास्तही संघाला पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण थोडं लवकर दूर करण्याचा प्रयत्न करू. चला अमितजी गरत आणि या आर्यन पाटील यांना विनंती करणे घ्यायचं आहे. आपल्या शुभास इथे मात्र पहिला मॅच ऑफ द फायनलचा मॅच ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल आणि या मॅच ऑफ द मॅच इथे मात्र 6 बॉल 19 धावांची बारदारकी, 1 ओव्हर 6 रन्स 3 विकेट देणारा खेळाडू प्रमोद मडवी ठरला इथे मात्र फायनलचा मॅच ऑफ द मॅच. चला आर्यन पाटील साहेबांना विनंती करणे की या यांच्या शुभास इथे मात्र दिला जाईल मॅच ऑफ द मॅच. अमितजी गरज साहेब आणि अरणजी पाटील यांच्या शुभास्थिती मात्र फायनलचा मॅच ऑफ द मॅच मात्र इथून हा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय. 6 बॉल 19 रन्स आणि 1 ओव्हर हातात असताना 6 रन्स आणि 3 विकेट प्राप्त केल्यात. त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार दिला जाईल आणि मी तो देण्यासाठी विनंती करीन. वैष्णवी घरत ऐश्वर्या पाटील आणि ऐश्वर्या पाटील या आपण यायचं आहे. वैष्णवीताई घरत आणि ऐश्वर्याताई यांना विनंती करेन की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भाई चषक 2026 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ही सायकल इथे मात्र आपल्याला दिली गेली आहे आणि ते खेळाडू ठरलेत 3 मॅच 5 झेल, संपूर्ण स्पर्धेत 12 झेल घेणारे खेळाडू जासईचा जॉन्टी रोडस भूषण म्हात्रे. प्लीज यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय भूषण म्हात्रे. जासई म्हटल्यानंतर भूषण म्हात्रे म्हटल्यानंतर जासईचा हा कोणीर हिरा सातत्याने मात्र चांगली कामगिरी केली आहे. सायकल इथे मात्र इथून हा पुरस्काराच्या स्वरूपामध्ये त्यांना बक्षीस आणि क्रिस्टल ट्रॉफी इथे मात्र दिली जाईल. उत्कृष्ट गोलंदाज आणि हा पुरस्कार देण्यासाठी पूर्वा घरत, रश्मीजी घरत आणि
पूर्वाताईंना विनंती करीन आणि रश्मीजी ताईंना विनंती करीन आपण यायचं आहे. अनुपमा ताईंनाही विनंती करीन की आपण या. आणि सेजलजी घरत या चारही ताईंना मी विनंती करीन आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते हा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहायला गेलं तर रेसमध्ये असणारा खेळाडू आहेत 5 विकेट ज्याने मात्र घेतलेत. हा जासईचा खेळाडू प्रमोद मडवी खऱ्या अर्थानं थोडंसं कमी पडलेत, परंतु याने हे अगदी खेळ चांगला केला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यांच्याही नावाची चर्चा राहिली आहे, परंतु ठरलाय पप्पा निलेवान पेठ संघाचा. पेठ संघ आहे का? बोला कोण असेल? पप्पा निलेवान पेठ संघाचा उत्कृष्ट गोलंदाज पेठ एक्सप्रेस हर्षद डाकी. कम ऑन द स्टेज हर्षद डाकी ठरला. इथून मात्र सगळ्या सर्व उत्कृष्ट मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. भाई चषक 2026 मधील सर्व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावी गेलाय हर्षद डाकी पेठ एक्सप्रेस. हर्षद डाकी 13 रन्स आणि 8 विकेट. काय अफलातून मात्र इकॉनॉमिकली गोलंदाजी साकारली आहे. खूप छान इथे मात्र पाहायला गेला तर. त्याच्यानंतर जाऊया आपण चतुर्थ क्रमांकाकडे. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी चला उत्कृष्ट फलंदाज इथे मात्र दिला जाईल. मयुरीताई पाटील आणि अर्शला ताई घरत. काजलताईंना विनंती करेन आपण यायचं आहे. यात मी मान्यवरांना विनंती करेन. चला उत्कृष्ट फलंदाज आणि कॅटेगरी खूप साऱ्या आहेत. आमच्याकडे यादी आली, परंतु कोणाला द्यायची ही सायकल? भाई चषक 2026 चौथं पर्व आणि बेस्ट बॅटर. एनी गेसेस? नाही, पांज्याचा नाही आहे तो. पांज्याचा द्यायचा का? सगळ्यांना पांजा. काय म्हणता पेटकर जासईकर कोणाला देऊयात? या मंत्रित करतोय ज्याच्या बॅटमधून 35 बॉल मध्ये 77 धावा जिथे पाहायला मिळाल्या आणि त्याचं नाव आहे पांजे संघाचा कल्पेश भोईर राहिलाय. अभ्यास बॅटर कम ऑन द स्टेज कल्पेश भोईर 35 बॉल मध्ये 77 धावा. अफलातून इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. तसं रेसमध्ये आपण भोसले सर पाहायला गेला तर हर्षल म्हात्रे पेठचा हा खेळाडू होता. 22 बॉल मध्ये 73 रनची किट त्यांची मात्र पाहिली गेली. साहिल भुईरचाही नाव मात्र चर्चेत होता. 25 बॉल मध्ये 74 धावा त्यांच्याही आपल्याला मात्र पाहायला मिळाल्या. परंतु पाहायला गेला तर कल्पेश भोईर पांजाचे 35 बॉल 77 धावा करत मात्र ठरलाय भाई चषक. कल्पेश एक मिनिट फक्त. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय फक्त एकदा. मी पांजाच आहे. एकदा कल्पेश एकदा सायकल देणार नाहीत आम्ही, नाही तर एकदा फक्त एकदा. मी पांजाच आहे. तू कुठला आहेस? मी पांजाचा आहे. खूप छान. आणि नेक्स्ट चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण देत आहोत. भाई चषक 2026 आणि यासाठी मी निमंत्रित करेन चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नितेशजी ठाकूर साहेब, राजेंद्र घरत, नितेशजी ठाकूर. सर या मी विनंती करेन आदरणीय नितेशजी ठाकूर, राजेंद्र घरत आणि भट साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. या भट साहेब या, नितेशजी ठाकूर साहेब या, आपणही घरत साहेबांना विनंती करेन आपण यायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिला जाईल. रोख रक्कम 25,000 रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी भाई चषकाच्या निमित्ताने इथे मात्र दिली जाईल. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. थोडेसे कमी पडले.
आणि इथून मात्र चतुर्थ क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागलं, परंतु खेळ खूप छान झाला. पनवेल तालुक्यातून उरण तालुक्यामध्ये प्रवास पाहायला मिळाला. पप्पन 11 पेठ संघ ठरतोय भाई चषक 2026 मधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला या सगळ्या टीमने यायचंय, या समर्थक तर महत्वाचे, समर्थकांनी पण यायचंय प्लीज. चषक 2026 चतुर्थ क्रमांकाचं मानकरी ठरलाय पप्पन 11 पेठ संघ. खूप छान खेळ त्यांचाही राहिलाय, स्ट्रेंथ राहिली आहे, गोलंदाजी पण थोडीशी कमी पडले. चतुर्थ क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय. त्याच्यानंतर जाऊया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. हा पारितोषिक देण्यासाठी मी निमंत्रित करेन सुरेशजी पाटील आणि राजेंद्र ठाकूर. सुरेश पाटील साहेब आणि राजेंद्र ठाकूर साहेबांना विनंती करेन की या. आर्यनजी पाटील, आर्यन पाटील साहेबांना विनंती करेन आपण यायचं. आर्यन पाटील, चला. आणि या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम मोरिया 11 सावरकार. या सावरकारकर तृतीय क्रमांकाचा 25,000 रुपये रोख रक्कम क्रिस्टल ट्रॉफी इथे मात्र दिली जाईल. आदरणीय भाई चषकाचे आयोजक आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे मोरिया 11 सावरकार. तृतीय क्रमांक मोरिया 11 सावरकर. आणि सावरकर गावाची ओळख राहिली गेली आहे. 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतात आणि ट्रॉफी घ्यायला त्यांचे समर्थक येतात. एकदा जोरदार टाळ्या या समर्थकांसाठी झाल्या पाहिजे. ही ओळख आहे गावाची, कारण हे समर्थक रात्रभर तुमचा संघ पराभूत झाल्यावरती झोपत नाही. काही जण तर जेवत सुद्धा नाहीत आठवडाभर. हे समर्थक आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी भाई चषकाची इथे मात्र दिली जाईल. मी मान्यवरांना निमंत्रित करेन. चंद्रकांत घरस साहेब यांच्याकडनंही 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपल्याला. आणि 50,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक क्रिस्टल ट्रॉफी. मी मान्यवरांना विनंती करेन. अमितजी घरत साहेबांना विनंती करेन की या आपल्या शुभास्ते. आणि चंद्रकांतजी घरत, चंद्रकांत घरत आणि अमितजी घरत, त्याचबरोबर आमचे सगळे मान्यवर या सगळ्यांनी खाली यायचं आहे. आणि यस, मी पांजाचा आहे अकादेवी पांजे. भाई चषक 2026 मधील 2 वेळा फायनल मध्ये येणारा संघ हा ठरलाय अकादेवी पांजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनरअप. द्वितीय क्रमांक जायचं नाही पांजेकर. एक मिनिट पांजेकर जसे जसे होतात तसे उभे राहा इकडे. चला एकदा इकडे उभे राहा, जसं होतात तसे उभे राहा एकदा. या वैभव सर एकदा आवाज झाला पाहिजे आज. मी पांजाचा आहे. चला 1 2 3 परत एकदा. अकादेवी माते की थँक्यू, धन्यवाद. आता फायनली आवाज ऐकायला मिळाला आपल्याला. क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेची ओळख राहिली गेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. त्या अगोदर आपण जाऊया. एक सन्मान आपण करतो आहोत. एक सन्मान आपल्याकडून राहून गेलाय. मी विनंती करेन, खरं तर या गावामध्ये ते वास्तव्यास होते आणि सध्याच्या घडीला ते आता साऊथ इंडियामध्ये आहेत, परंतु या चषकावरती नेहमीच प्रेम दाखवणारे
एक सन्मान आपण करतो आहोत त्याआधी मी अक्षयजी म्हात्रे यांना विनंती करेन एक सन्मान आपण करतोय. खरं तर ते गुलबर्गामध्ये कर्नाटकमध्ये राहतात आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. राजू भोसले यांचा सन्मान मी बिहाफमध्ये घेण्यासाठी विनंती करेन अक्षय म्हात्रे यांना. राजू भोसले आपल्यामध्ये इथे नाही आहेत, ते कर्नाटकमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य 10,000चं आलेलं आहे. त्यामुळे अक्षय म्हात्रे यांना मी विनंती करेन हा सन्मानाचा स्वीकार आपण करावा. पुढील क्रमांक अर्थात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित त्याआधी मालिकावीर या आपण मालिकावीर त्याआधी प्रथम क्रमांक आपण देत आहोत. भूषणला जायचंय, थांबा आता इंटरव्ह्यू घेऊया आपण भूषणचा. प्रथम क्रमांक पारितोषिक देण्यासाठी या आपण आमंत्रित करतोय पाहुणे. यस आदरणीय आमच्या शैलजीताई घरत आणि त्याचबरोबर आमचे सुधीर दादा घरत आणि त्यांचा पूर्ण परिवार फॅमिली आणि आमचे सगळेच मित्र परिवार या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकत्र यायचं. या शैलजाताई आपण यायचं आहे, त्याचबरोबर ताई सगळ्यांनी आपण यायचं. संपूर्ण परिवाराला विनंती करूयात आपण जॉईन व्हा. सगळ्यांनी जॉईन व्हायचं इथे. 1,00,000 पारितोषिक भाई चषक 2026 या भाई चषकाचं पारितोषिक आपण वितरित करतो आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी संपूर्ण गरीब परिवाराला आपण आमंत्रित करतोय. या मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ राहिलाय या चौथ्या पर्वाचा विजेता 12 kgचा हा करंडक क्रिस्टलची ट्रॉफी आणि संपूर्ण मेघनाथ दादा प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा आपण पाहिलं. चौथं पर्व आहे परंतु तिसऱ्यांदा फायनलची फेरी गाठणारा जासई संघ दाखल झालाय. पहिल्या क्रमांकाचा हकदार रुपये आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत घरत. 10,000 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत घरत साहेबांकडनं ही इथून मात्र टीमसाठी आलेले आहेत आणि ते घेण्यासाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज संदीपजी पाटील सरांना विनंती करेन 10,000 रुपयाचा कॅश प्राइज घ्यावं आणि सूर्यजी पाटील साहेब यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी कलेक्ट करतोय. भूषण अमृत म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जासई चर्चा करणार आहोत आपण भूषणशी. हे 10,000 रुपये 10,000 रुपयाचा कॅश प्राइज चंद्रकांत शेठ घरत साहेब. थांबायचंय भूषण दादा थांबायचंय. खाली चला. भूषणची आपण एक छोटीशी बाईट घेतो. भूषण दादा भूषणची चर्चा आपण करतो आहोत. भूषण दादा 12 kgची ही ट्रॉफी चौथ्या वेळेला फायनल मध्ये दाखल झालात. भूषण म्हात्रे यांच्याशी आपण चर्चा करतोय. भूषण म्हात्रे कसा आनंद व्यक्त कराल आणि काय म्हणाल, यावर्षी चौथं पर्व आलं आणि या चौथ्या पर्वामध्ये भूषण म्हात्रे आपण 3 वेळेला फायनल गाठलेली आहात. स्वतः ग्रामपंचायत सदस्य आपण आहात. कसे ऋण व्यक्त कराल आणि कसा एन्जॉय केलात हे चौथं पर्व, त्याची चर्चा आपण कॅप्टनशी करणार आहोत. या आपण कॅप्टनशी चर्चा करूयात. या आपण पारितोषिक देत असताना भूषणजी चर्चा करतो आहे. भूषण चला भूषणशी चर्चा करूयात. भूषण पैसे उचलून घ्या पैसे. भूषण म्हात्रे काय म्हणा. भूषण सर 3 वर्ष लगातार फायनल मध्ये डेरे दाखल झालात. क्रिस्टल ट्रॉफी मिळाली आणि आज खऱ्या अर्थानं मेघनाथ प्रतिष्ठान जास्ती टीम मात्र पाहिलं गेलं तर चॅम्पियन झालाय. काय भावना आहेत आज? आम्ही दरवर्षी इथे खेळायला येतो आणि स्पेशली सचिन ठाकूर आम्हाला इथे खेळायला घेऊन येत होता आणि तेव्हापासून आम्ही नंबरच मारतो इथे आणि भाई चषक बोलल्यावर आम्हाला लकीच असतो.
मग आमच्या सुधीर गरज साहेब भाईंविषयी काय म्हणाल? बाईंचं आयोजन म्हणजे एक नंबर. इतकी पब्लिक 5 ठिकाणी मॅच असून कुठेच नव्हती. मी 3 ठिकाणी खेळलो आणि चौथी टुर्नामेंट खेळत होतो. आपल्या इथे एक नंबर आयोजन झालं आणि पब्लिकचा विषयच नाही. स्टेज आणि त्याच वेळेला या लाईट्स भूषण लाईट्स आणि या मैदानाबद्दल कसं म्हणशील, कसं Lights वाटलं? एक नंबर होत्या. यानं माझ्या टुर्नामेंटची पण मी ऑर्डर आताच देतोय मांडववाल्याला. खूप छान. हे भूषण दादा आपल्याबरोबर जोडले गेले होते. त्याच्यानंतर जाऊया पुढील पुरस्काराकडे आणि तो सगळ्यांचा चर्चेत राहिलाय. भरपूर नजरा या पुरस्कारावरती मात्र आहेत. बाईक देणार आहोत आपण, कोणाला देऊयात? पेटकर कुठे निघालेत? बाईक तुमच्याकडेही जाणार होती नाही, एकच पाऊल दूर आहे. थांबा, या अजूनही बाईक बाकी आहे. तुम्ही कुठे चालले? पांजेकर बाईक तुमच्याकडे जातीये की काय? कोणाला द्यायची? या आपण मालिकेवरची बाईक देतो आहोत आणि या स्पर्धेतील या विनंती करूयात हे पुरस्कार देण्यासाठी. खरं तर हे चौथं पर्व आणि बाईक जातीये, द्यायची का वेळ घेऊयात? पांज्याला जाते का काय? आम्ही पांजेकर कोणाला देऊयात? पहा, या खरं तर रेसमध्ये खूप जण होते. रेसमध्ये खेळाडू होता तो अर्थात सांगू का, साहिल भोईरला आपण पाहिला 74 धावा 79 पॉईंट. तदनंतर पाहायला मिळाला जो कल्पेश भोईर 77 पॉईंट आणि 2 विकेट. हर्षल म्हात्रेने पेटचा हर्षल म्हात्रे जो आहे तो सर्वाधिक एक फटका कमी राहिला, त्याचा एक फटका. हर्षल म्हात्रे पेट तुम्ही काय केलं ठाऊक आहे, एक षटकार कमी राहिलाय. 73 पॉईंट 73 रन्स आहेत, 4 विकेट, 93 पॉईंट्स आहेत तुमचे. आणि बाईक ज्याला मिळाली आहे ना त्याच्या नावावरती 99 पॉईंट आहेत. 99 पॉईंट आहेत. कोणाला द्यायची? भाई चषक. आता मला वाटतं सावरकर इथे टाळ्या वाजवायला सुरुवात केली आहे त्याने. त्यांना आता क्लिअर झालं. आमंत्रित करूयात. 24 तासामध्ये दुसरी बाईक ज्याच्या नावावरती येते बाळू घरत राहिलाय सावरकर संघाचा मालिकाभराचा हकदार. 3 मॅचेस 89 रन आणि 2 विकेट, 99 पॉईंट त्याच्या नावावरती आहेत आणि तो राहिला या स्पर्धेचा मालिकाभराचा हकदार. जयप्रकाशजी पाटील साहेब, जयप्रकाशजी भोईर साहेब आणि संपूर्ण सहकारी या आणि मी स्वतः वरद करत यांना विनंती करेन आपणही जॉईन व्हावं. ही बाईक दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या द्या सावरकर. 24 तासात दुसरी बाईक जिंकली या पठ्ठ्याने. थांबायला तयार नाही आहे बाळू. कोणी म्हटलं कॅरेबन मुलखाचा वाटतो परंतु तो सावरकरचा आहे. टाळ्या हो द्या त्याच्यासाठी. काय लढला तो. 99 पॉइंट्स त्याचे होते. 93 पॉइंट हर्षल म्हात्रेचे होते. एक जिथे 87 पॉइंट कल्पेश भोईरचे होते आणि 79 पॉइंट साहिल भोईरचे होते. नाही त्याला बोलायला लागणार आहे आपण. क्या बात आहे. आपण बाळूशी चर्चा करणार आहोत. बाळूला बाईक द्यायचीच नाही, इथून उठवायचं नाही आहे. खरं तर आपण बाईला ना तर कालही त्याने बाईक जिंकली आहे. बाळू बोलावं तर लागणार आहे. खरं तर काय म्हणशील, आपल्या आयुष्यामध्ये आणखीन एक बाईक तुझी ॲड होते, किती आनंदीच आहेस. काल रात्री एक बाईक मिळाली, आज दुसरी मिळते. ज्या रीतीने तू फॉर्मात पाहायला मिळतोयस, काय भावना आहेत आणि कशा व्यक्त करशील त्या? त्याला समजत नाहीये परंतु बॅट चांगली बोलली आहे. अगदी एन्जॉय केलीस तू बाई चषक आणि काय भावना आहेत? दुसरी बाईक त्याच्या बिचाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. तो म्हणतो मी आनंदी आहे, भारी वाटतंय, बाकी जास्तीचा बोलत नाही. भाई चषक कसं वाटलं? एकच शेवटचा शब्द काय म्हणशील? खूप छान आयोजन होता, खेळायला मजा आली. चला बाळूसाठी टाळ्या होत्यात. फायनली तो बोलला तरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम बोल. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. क्या बात आहे. मामाला तर शुभेच्छा दे. चला शुभेच्छा आहेत. एकदा 2 टाळ्या होत्यात बाळूसाठी आणि गाणं होत्यात सावरकरांसाठी. ही स्पर्धा इथे संपते असं जाहीर करूयात आणि मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा कबड्डीची स्पर्धा घेऊन सुधीर घरात सामाजिक संस्था नवघर उरण आपल्या भेटीला येते आणि 5वं पर्व अगदी थाटात पाहायला मिळणार आहे. एकदा डीजे मॅडीला मी रिक्वेस्ट करेन
एक गाणं होतात. आदरणीय सुधीजी घरत साहेब आणि चंद्रकांतजी घरत साहेब खरं तर ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी कबड्डीची राज्यस्तरीय स्पर्धा मे महिन्यामध्ये याच मैदानावरती आयोजित केली जाणार आहे आणि 4 विविध मैदान आपण इथेच बनवणार आहोत. त्यासाठी आवर्जून निश्चित या. त्याला तात्वर आपण इथून निरोप घेतोय आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक हे खासदार संजय दिना पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. क्या बात है. या आपण वाईनच्या कार्याचं गौरव करणारं हे गीत ऐकूयात. धन्यवाद.